श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण पुन्हा एका नवीन माहितीसह तुमच्यापुढे हा व्हिडिओ देत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माहिती आवडली तर लाईक करा आणि जर तुमच्या प्रियजनांना पाठवावीशी वाटली तर शेअर करायला विसरू नका. विषय आहे लक्ष्मी प्राप्ती आणि भरभराट. प्रत्येकाला असे वाटते कितीही श्रीमंत असो अथवा साधारण परिस्थिती असो तरीही प्रत्येकाच्या मनात लक्ष्मी मातेविषयी आदरभावना असते आणि त्यानुसारच आशीर्वादही मागण्याची तयारी असते की मला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीने, विपुलतेने, भरभराटीने परिपूर्ण करा. कारण प्रत्येकजण आपल्या कार्यातून यश प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, ती लक्ष्मी प्राप्तीसाठीच असते. कुणीही कधीही असे म्हटले आहे का की आता मला लक्ष्मी पुरेसी झाली, आता मला एवढाच पगार हवा, आता मी एवढे कमावले, आता मी थांबतो, असे कधीही ऐकायला मिळत नाही. कारण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद, भरभराट, समृद्धी, ऐश्वर्य प्रत्येकाला पूर्ण आयुष्यभर काय 7 पिढ्यांपर्यंतही हवे असते. त्यासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतो आणि आपल्या आपल्या पुढच्या पिढीसाठी जे काही जमा करत असतो त्यात कोणी जागा, कोणी काही ऐश्वर्य, कोणी काही संपत्ती, तर कोणी काही सोनं, याप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी तयार करून ठेवत असतात. ते तयार करत असताना प्रत्येकाला भरभराटीची, आनंदाची आणि खूप काही वैभवाची आवश्यकता असते. प्रत्येकाला घरात चिरकाल लक्ष्मीचा निवास असावा. पिढ्योदर पिढ्या आपण पुढे जावे, ऐश्वर्यात राहावे, आनंदात असावे, विपुलतेत, भरभराटीत असावे असे प्रत्येकाचे मन इच्छित असते. पण प्रत्येकालाच ते सर्व करता येते का? मनाला प्रश्न विचारा. तुम्ही खूप काही लोक असे पाहिले असतील की खूप काही कमी वेळेत खूप प्रगती करतात, खूप पुढे जातात आणि काही लोक मात्र खूप कष्ट करूनही काही ठिकाणी मागेच असतात. त्यांना ती विपुलता, ती भरभराट साधता येत नाही. त्यामुळे काय तुमच्या मनात प्रश्न येतात ते आज आपण उकल करूया. आपण आपले कार्य छोटे असो किंवा मोठे, व्यवसाय असो किंवा नोकरी असो, त्यातून मिळणारा जो काही पगार आहे, लक्ष्मी प्राप्ती आहे, त्याचे नियोजन अगदी व्यवस्थित करावे आणि त्यातून थोडा भाग काही दान धर्मातही द्यावा. यामुळे अधिक लक्ष्मी प्राप्ती होते. हे जरी ऐकत असताना वेगळे वाटत असले तरीही ते तुमच्या परिस्थितीला पूर्णपणे बदलण्याचे सामर्थ्य ठेवते. जर तुम्ही काहीतरी भाग तुमच्या उत्पन्नातील देवासाठी, देवाच्या पूजेसाठी, कुलदेवीसाठी किंवा इतर दानधर्म करण्यासाठी जर हर वेळेस काढत असाल तर अधिक वृद्धीच वृद्धी तुम्ही तुमच्या व्यवसायात, प्रगतीत, नोकरीत आणि आर्थिक संपन्नतेत पाहू शकाल. तुम्हाला जर हे जमत नसेल तर मग देवही ती भरभराट थांबवतात. जर तुम्ही याचे अनुभव करायला तयार असाल तर कमेंट्समध्ये होय, देवाच्या नावाने आम्ही भाग काढतो असे नक्की लिहा. जेव्हा जेव्हा कोणी आपल्या कुलदेवतेच्या नावाने काही भाग काढतात आणि तो आपल्या एखाद्या कुलदेवतेच्या विशेष पूजेसाठी वापरत असेल किंवा कन्या भोजनसाठी वापरत असेल, देवीची ओटी वगैरे, काही साडी वगैरे घेण्यासाठी वापरत असतील किंवा वर्षातून एकदा कुलदेवीचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी त्या पैशाचा वापर, त्या लक्ष्मीचा वापर करत असेल तर नक्कीच तुम्ही ती भरभराट आकर्षित कराल. जरीही ऐकताना तुम्हाला माहिती साधी वाटत असेल पण याचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही त्याचे परिणाम स्वतः अनुभवले आहेत. लक्ष्मी मातेसह भगवान विष्णूचे, भगवंताचे स्मरण नित्य करून जर तुम्ही श्री सूक्त वाचत असाल आणि त्यानंतर जर भगवंताचे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करत असाल तर तुम्हाला त्यातूनही अनेक फायदे दिसून येतील. तुमची संपत्तीत वाढ होताना तुम्ही स्वतः अनुभव कराल. ती संपत्ती साधारण नसेल तर ती उच्च कोटीची तुम्हाला प्राप्त होत जाईल. तुमच्या पिढ्यानपिढ्या ते कार्य करू शकतील
ज्यातून सतत लक्ष्मीचा ओघ तुमच्याकडे येत राहील. माता लक्ष्मीचे श्री सूक्त जे कोणी पठण करतात त्याचा अनुभव त्यांना येतो आणि पिढी दर पिढी ते जे काही कमावतात ते सर्व काही पुरून उरते. तसेच ज्यांच्या घरात निरंतर कलह राहत नाही, वादविवाद नसतात, त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा चिरकाल निवास राहतो. कारण माता लक्ष्मीला शांतता, सुगंध आणि आनंद प्रभावित करतो. जर तुम्ही तुमच्या घरात शांतता पाळत असाल, वातावरणात सुगंधी द्रव्यांचा वापर किंवा सुगंधी धूप लावणे, तिन्ही सांजेच्या वेळेस घरात थोडा कापूर जाळणे, यामुळे तुम्ही पाहाल की तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल, कलह दूर होऊ लागतील आणि सुख, समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी उघडले जातील. जर तुम्ही हे उपाय करून पाहिले नसतील तर नक्कीच आजपासून सुरुवात करा. कधीच आपल्या वाणीने इतरांचा अपमान होऊ देऊ नका. जर ते तुमच्यापेक्षा कार्याने छोटेही असतील किंवा वयानेही लहान असतील, पण कधीही काही असे बोलून जाऊ नका ज्यामुळे कुणाच्या मनाला वेदना, दुःख, काही ताणतणाव निर्माण होतील. जर तुम्ही काही गोष्टींचे पालन केले तर माता लक्ष्मी चिरकाल घरात निवास करू लागते आणि घरात भरभराट होऊ लागते. त्याचप्रमाणे घरात कुणी पूजा, पाठ आणि काही स्तोत्रांचे पठण करत असेल तेव्हाही भगवंताची, माता महालक्ष्मीची कृपा निरंतर घरावर राहते. त्यांच्या कुलदेवीची कृपा निरंतर त्यांच्यावर होते आणि घराची भरभराट होऊ लागते. ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितले की कुलदेवीचा भाग काढायचा. जर कुणी त्या कुलदेवीच्या नावाचे भाग काढत असेल, आपल्या येणाऱ्या सॅलरीतून किंवा आपल्या येणाऱ्या पगारातून थोडाफार भाग देवाच्या नावाने वेगळा काढून शुभ कार्यात तो लावत असेल तर नक्कीच तुम्ही ती सर्व काही वृद्धी, ऐश्वर्य आणि खूप काही आनंद प्राप्त कराल. त्याचप्रमाणे घरातील थोड्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करता कामा नये. जसे भंगार, अडगळ आणि काही निरुपयोगी वस्तू जर तुम्ही खूप काळापासून ठेवल्या असतील तर घरात अडगळ, भंगार साठवू देऊ नका. कारण त्यावर निरंतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो आणि जर आपल्याला सकारात्मक ऊर्जा हवी आहे, घरात सकारात्मकता हवी आहे, तर निरंतर घरात स्वच्छता ठेवणे, काही निरुपयोगी वस्तू वेळोवेळी घराच्या बाहेर काढणे हे देखील एक शुभ लक्षण आहे. माता लक्ष्मी तिथे चिरकाल निवास करते जिथे स्वच्छता आहे, जिथे सुगंध आहे. कारण आपल्याच व्यक्तींना जिथे स्वच्छता आहे, सुगंध आहे अशा ठिकाणी राहणे आवडते. तर मग माता लक्ष्मी तिथेच निवास करते जिथे सुगंध आहे, जिथे आनंद आहे, जिथे नात्यांमध्ये प्रेम, गोडवा आणि आपुलकीची भावना आहे. जर तुम्ही हे उपाय करून पाहिले तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि तुमच्या धनसंपत्तीत वाढ होताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही याचे अनुभव घेतले असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये आम्ही असे अनुभव घेतले आहेत असे टाईप करायला विसरू नका. माता लक्ष्मी आणि भगवंत तुमच्या घरी भरभराट देवोत, सुख समृद्धीने तुमचे जीवन परिपूर्ण करोत. ओम स्वामिनीवर वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.